जवळपास 1.5 वर्षापासून बँकेनं आम्हाला चुकीच्या पद्धतीनं नोटीस देऊन चुकीच्या पद्धतीनं आमच्यावर प्रेशर आणून चुकीच्या पद्धतीनं कलेक्टरचे आदेश आणून कलेक्टरची दिशाभूल करून कलेक्टरला चुकीच्या पद्धतीने कागद दाखल करून कलेक्टरने आदेशही करून घेतलं आणि आमची ताबा घेतला 29/12/2023ला ना 23ला जवळपास जो 15 महिने झाले तेव्हापासून जे आम्ही कोर्टात गेल्यामुळं कोर्टाने आम्हाला कोर्ट कमिशन नेमला आणि आमच्या घरात जे माल होता आमच्या घरात सोनं होतं चांदी होतं आमच्या दुकानात सगळ्या भावाचे जसा तसा माल होता चुकीच्या पद्धतीनं ताबा घेते वेळेस आम्हाला कोणताही न सांगता अचानक आले आणि आम्हाला दाबदडक करून आम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. जवळपास कायद्याच्या हिशोबानं 5 ते 6 वाजेपर्यंत त्यांनी ताबा घ्यायला पाहिजे होता. ते ताबा त्यांनी रात्री 11 ते 12 वाजे ताबा घेतला. एका दुकानचा ताबा त्यांनी 3 दिवसाचा बाद घेतला. हे सगळं चुकीचं प्रकरण केलं गेलं. त्याच्या बाद आमच्या दुकानात माल जप्त केला. माल जप्त करते वेळेस कोणत्याही प्रकारची इन्व्हेंटरी नाही केली. कोणत्याही प्रकारच्या दुकानात किती रुपयाचा स्टॉक होता ते मोजला नाही. असं झाल्यानंतर बी आम्ही बँकेला कंप्लेंट केली. बँकेला लेटर दिलं की आमचा माल आम्हाला वापस द्या. बँकेने म्हणलं आम्ही हराशी काढला. बँकेनं हरास काढला म्हणलं ठीक केवढ्याला काढला त्याच्यापेक्षा आम्ही 10% जास्त पैसे देतो आम्हाला माल द्या. तरी आम्हाला बँकेनं माल न देता आमचा करोड रुपयाचा माल बँकेनं बिनभावी स्वतःच्या लालचीपोटी स्वतःच्या आशापोटी 3 लाख रुपयात आमचा माल विकला आणि आमचे दिशाभूल करून कोर्टाची दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या नुकसानासाठी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आमचा ताबा घेतला. हे चुकीचा घेतला. आमचा माल 2 कोटी 2.25 कोटीचा माझा स्वतःचा आमचा म्हणजे स्वतः माझाचा जैन ट्रेडिंग पारस्पर जैन. आता बाकी वर्धमान ट्रेडिंग अलग आहे महावीर ट्रेडिंग अलग आहे. माझा स्वतःचा माल जवळपास 2 ते 2.25 कोटीचा माल माती मोल 3 लाख रुपयात कोणतीही इन्व्हेंटरी न करता कोणत्याही म्हणजे हराशी करते वेळेस कोणत्याही पेपरमध्ये न देता कोणत्याही लाऊडस्पीकर न लावता बँकेनं लिलाव केला. लिलाव करते वेळेस लिलाव प्रक्रिया खरोखर पाळली नाही. चुकीची पद्धतीने लिलाव पाळली. स्वतःच्या लालचीपोटी ते त्या माल माझा करोड रुपयाचा मातीमोल भावात विकला. त्याच्यानंतर मी कोर्टात धाव घेतली. कोर्टात मी माझा माल सिद्ध केला. माझा माल एवढा रुपयाचा होता. कोर्टानं ते रेकॉर्डला घेतलं. त्याच्यानंतर माझ्या घरात काय होतं सोनं होतं चांदी होतं कपडे होते ते सुद्धा कोर्टाने रेकॉर्ड घेतलं. सगळं कोर्टाने रेकॉर्ड दिल्यावर 2 वेळेस कोर्ट कमिशन नेमला. कोर्टाने माझ्या स्वतः पारसमल जैन ज्या ताब्यात जागा होती अंडरग्राऊंड ग्राउंड घर हे माझं सगळं चेक केलं. चेक केल्यानंतर कोर्ट या मुद्द्यावर आला की बँकेनं सगळं चुकीचं काम केलं आहे. चुकीचं काम केल्यावर बँकेला सगळ्या नोटिसा त्यांच्या रद्दबातल केल्या. कलेक्टरचा आदेश रद्द केला. तहसीलदाराचा आदेश रद्द केला. ते ताबा घेतला होता चुकीचा घेतला होता हे रद्द केला. त्याच्यानंतर कोर्टाला असं वाटलं या लोकांवर अन्याय झालेला आहे. मला कोर्टाने बँकेला ताबा घेतला यामुळं 5 लाख दंड लावला. आणि माझ्या घरात सोनं चांदी जप्त न करता त्यांनी केलं त्याच्यावर 5 लाख दंड लावला. आणि पारसमल जैन यांच्या नावाने 10 लाख रुपये दंड जमा करण्यात यावे आणि तुरंत कोर्ट कमिशन नेमून पोलीस बंदोबस्त ताबा देण्यात यावा असं आदेश केलं. कोर्ट कमिशन नेमला. विद्यमान घोरपडे साहेब हे कोर्ट कमिशन होते. घोरपडे साहेबांनी स्वतः येऊन ताबा दिला आणि आज माझं दुकानातलं सगळं माल जे थोडा बहुत शिल्लक राहिला होता 90% त्यानं बँकेने विकला होता. थोडा बहुत काही शिल्लक राहिला आहे ते शिल्लक राहिला आहे. घरचा माल पूर्ण खराब झाला. त्याच्यामध्ये बी सोन्याची अफरातफर झालेली आहे. त्यात सोनं कमी निघालेलं आहे. जे माझ्या पहिल्या इन्व्हेंटरीमध्ये सोनं जास्त होतं कोर्टाच्या निदर्शनात सोनं जास्त होतं. कोर्टानं रेकॉर्डला जेव्हा सोनं आणलं चांदी आणली तेव्हा अलग होती आणि आज ताबा देते तेव्हा सोनं आणि चांदी माझे पूर्ण बरोबर नाही. तरी मी ताबा घेतलेला आहे. विद्यमान आता पुढील मी पुन्हा कोर्टात दाखल करील. माझं सोनं एवढं होतं चांदी होती कमी आली मला आणि कोर्ट जे म्हणाल कोर्ट जे न्याय देईल मला कोर्टाचा भरोसा आहे. न्यायालयाला भरोसा आहे. कोर्ट जसं म्हणाल तसं मी ऐकल. आणि असंच आमचे भाऊ दोन्हीही यांनीही असंच कोर्टात जाणार आहेत. कोर्टात झाल्यावर माझ्या बाबत यांनाही दोघाला पैसे भेटणार आहे असं भेटेल असं मला वाटते. कोर्ट न्याय देईल असं वाटते मला. कोर्टापाशी न्याय आहे. कोर्ट न्यायालय आहे और कोर्टावर माझा भरोसा आहे. तुम्ही आरोप करता ही कोणती बँक आहे? युनियन बँक बसमत नगर. तर बँकेनं तुमच्यासोबत जे व्यवहार केला आहे ते कोणाच्या सांगण्यावरून केला आहे तुम्हाला वाटते? राजकीय पद्धती किंवा स्वतःच्या लालचीपोटी हे 100% झालेलं आहे. हे मी मान्य करतो. मी तर मान्य नाही करत. कोर्टानंसुद्धा हे मान्य केलं आहे. कोर्टानं रेकॉर्डवर आणलं आहे. कोर्टानं सांगितलं आहे की तुम्हाला बँकेला 10 लाख रुपये दंड भरून पारसमल जैनला ताबा द्या. 10 लाख रुपये 30 मार्चच्या आत पारसमल जैनच्या खात्यावर जमा करा असं कोर्टानं आदेश केलं आहे.
कोर्टाची रक्कम वय 362 कुठल्या हे कोर्टाचा निकाल DRD कोर्ट औरंगाबाद. बरं असा जर व्यवहार करत असेल बँक ग्राहकासोबत तर उद्या चलून ग्राहक त्या बँकेत जाईल का? बँकेने असंच बरेच जणांना चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या लालचीपोटी देऊन वसमतला माझ्याच जागेत ज्या तारखेला बँकेला जागा भेटत नव्हती मला लालूच देऊन मला चुकीच्या पद्धतीने मला विश्वासात घेऊन माझ्याकडून बँक घेतली, तर बँक किरायाने घेतली. ते सुद्धा माझं भाडं आतापर्यंत दिलं नाही. भाडं रेग्युलर दिलं असतं ही वेळ आलेली असती. भाडंसुद्धा बरोबर दिलेलं नाही. मी भाडासाठी आधी विद्यमान कोर्ट नुकसान किती झाले तुमचं आणि आता माझं स्वतःचं पारसमल जैन ह्या व्यक्तीचं आजच्या पैशाला 4 ते 5 कोटी नुकसान झालं आहे. 1.5 वर्षापासून माझा धंदे सगळे लॉस झाले आहेत. माझ्या मनावर टेन्शन आहे. माझी बेइज्जती करीबन 10 कोटी रुपयाच्या वर झालेली आहे. माझ्या सोयऱ्याघरात माझी इज्जत झाली गेलेली आहे. मी शिवसेनेचा नगरसेवक असतानासुद्धा नामांकित वसमत हिंगोली जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात माझं नाव आहे. माझी पूर्ण बेईज झाली. माझ्या हिशोबानं कमीत कमी मी 10 कोटी रुपयाचा बँकेवर दावा दाखल करणार आहे. आणि माझं नुकसान जे झालं आहे 2,20,00,000 दुकानचं ते मी भरपाई मागणार आहे. न्यायालय मला देईल. माझ्या घरातलं जे सोनं कमी आलेलं आहे ते न्यायालयात जाईल. ते न्यायालय मला देईल. मला असा विश्वास आहे. आणि माझं जे नुकसान म्हणजे माझं जे भाडं आहे 15 वर्षापासून भाडं दिलेलं नाही. बँक आत्ताही माझ्या ताब्यात आहे. बँकेचं लॉकर ताब्यात आहे. बँकेचा बोर्ड आहे. बँकेचं फर्निचर आहे. आज बँक खाली करून घेण्यास आणि मला भाडं देण्यास नाकारत आहे. बँक मला देत नाही. बँक आणि गुंडेशाहीची भाषा करते. स्वतःच्या लालचीपोटी काम करते. हे असं मला वाटते. राजकीय बळ असं वाटते. राजकीय हेतुबळ. मी एक शिवसेना नगरसेवक होतो. मी जातीने मारवाडी आहे. अल्पसंख्य आहे. माझ्यावर असा अन्याय होत आहे म्हणून मला असं वाटते.